Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पुण्यात भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीतला वाद शिगेला. राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास टिंगरेंचाही विकास निधी शून्यावर. चंद्रकांत पाटलांच्या कामाचं ऑडिट करण्याचा अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरेंनी दाखल केला होता प्रस्ताव. भाजपकडून राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकरांची सुनेत्रा पवारांकडे तक्रार. बालवडकरांची वर्तणूक अहंकारी, भाजपकडून नाराजी व्यक्त. तर सुनेत्रा पवारांना पत्र लिहिण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही, बालवडकरांची टीका. राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा निधी शून्य केल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी. पुणे महापालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची दुपारी तातडीची बैठक. पुढील भूमिकेसंदर्भात बैठकीत चर्चा होणार. चंद्रकांत पाटलांना निधी गोठवण्यापर्यंत राग, त्यांच्या कामात काही गौडबंगाल आहे का? सुनील टिंगरेंचा चंद्रकांत पाटलांना सवाल. तर न्यायासाठी टिंगरेंची कोर्टात जाण्याचीही तयारी. इथेनॉल निर्मितीचा साखरेचा उत्पादनाला फटका. तर किरकोळ बाजारामध्ये साखर 75 ते 80 रुपयांच्या घरात. दर 100कडे जाण्याची शक्यता. केंद्र सरकारकडून विनाशुल्क 10 लाख टन साखर आयातीला मंजुरी. राज्यात सुट्या तेलावर बंदी. भेसळयुक्त तेल विकल्यास आता 7 वर्षांपासून आजन्म शिक्षा आणि 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणार. एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा. धनुष्यबाण आम्हाला द्या किंवा गोठवा, ठाकरेंच्या वकिलांची पुन्हा मागणी. तर धनुष्यबाण गोठवल्यास सर्व आमदार भाजपात जातील, प्रकाश आंबेडकरांचा हा दावा. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात पुढील सुनावणी आता 2 सप्टेंबरला होणार. नागपुरात आज भाजपची विदर्भ विभागीय बैठक. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार. पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेणार. राज्यातील शालेय शिक्षण मंत्री काम करत नसतील तर त्यांनाही बदला. सरकारी शाळेतील मुलांचं भविष्य खराब करण्याला प्रशासनच जबाबदार. लातूरच्या उजनी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पाहणीवेळी अभिजित दिपकेंचा आरोप. केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ सांगली कुपवाड बंद. सकल हिंदूंच्या वतीनं मोर्चाची हाक. गोपीचंद पडळकरांसह संग्राम जगताप, महेश लांडगे या मोर्चात सहभागी होणार. विलास घुले हत्या प्रकरणी बीडमध्ये आज विराट मोर्चा. बजरंग सोनावणेंच्या मुलावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी. सोनावणेंच्या मुलाचा हत्येशी संबंध असल्याचाही आरोप. नागपूर महापालिकेच्या सभेत पुन्हा वंदे मातरमची केवळ 2च कडवी. संपूर्ण वंदे मातरम गायनाच्या नव्या निर्देशांकडे पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची सुद्धा शक्यता. मुंबईतील कुर्ल्यात क्रेन कोसळली. क्रेनद्वारे जेसीबी मशीन उचलताना मोठी दुर्घटना. 8 ते 10 जण जखमी, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार. 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार. तर भाडेवाढीच्या प्रस्तावाला MMRTA या ठिकाणी मंजुरी. रिक्षाचं भाडं 1 रुपयानं, तर काळ्या पिवळ्या टॅक्सीचं भाडं आता 2 रुपयांनी वाढणार. मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाईचा बडगा. RTOकडून 1268 रिक्षा चालकांना नोटीस. नोटिशीनंतर 3 महिन्यात सुद्धा मराठी न आल्यास परवाना कायमचा रद्द होणार. राज्यात पुढील 4 आठवडे पाऊस घटणार. पावसाच्या दांडीमुळे पिकांना मोठा फटका बसण्याचीही शक्यता. उकाडा आणखी वाढणार. राज्यातील 22 धरणं अद्यापही कोरडी. धरणांमधील एकूण पाणीसाठा 80%वर. मात्र विभागनिहाय पाणीसाठ्यात तफावत. मराठवाड्यावर पाणी टंचाईचं सावट. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.